जांभळ्या दिवराला झोपा काढून मस्त रात्रीचे झोपा काढतो दिवस ते कपड्याला नको लागू दे बरं का डाग पडत याचे हा ते आळूची पानं आहे ते डाग पडतील हे बघ आमच्या आळूची पानं कुठे हे डब्यामध्ये इकडून आळूची पानं करायची इकडे किचन आहे उस्ताद हो आचारी हे घ्या ये हेल्पर किचन मधले तंदूर उस्ताद तंदूर उस्ताद भाजी बनवणार आहे ती आज उस्ताद. हा का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझं तुमच्या व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 9:36 9:30 वाजलेत. आज थोडा मलाच उठायला उशीर झाला जरा. सकाळी उठलो परत झोपून घेतलं झोप लागून गेली परत. आज हा गाडी वेळेवर येईल याला काय बोलता नहीं येणार आपल्याला. क्या रे संजय ए वो बैनर लगाया था कल तू था क्या रे इधर कैसा लगाया उसको अरे कैसे मतलब उसको उधर ऊपर चढ़ के लगाए थे कैसे मित्रांनो बघूया उसका भी लाइट लगाना बाकी है. हाँ? लाइट लगाना बाकी उसमें लाइट दिया है उसमें लाइट दिया है उसके ऊपर से लाइट है ऊपर. अच्छा उसको लगाने में क्या कितने लोग आए थे. 2 लोग हैं, एक लोग थे और एक बच्चा था. एक आदमी. अच्छा वो सामने वाला दिया है उनको वही आए थे क्या. वो बैनर लगाने को दिया है आगे का जो क्या बोलते हैं उसको साइन बोर्ड. गंमत दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बा ते बोर्ड किती दिवसापासून ट्रँगल पडलेला होता. आता कुठं ते बोर्ड लावलंय पुढे हे बा हॉटेल परिवार डिलक्स. इथे या बॅनर साइन बोर्डच्या मागे नंबर गेला नेमका. एकदम छान बनवलंय ते बघा कसं दिसतं. असंच बॅनर एक नाक्यावरती एक मोसम पुलावरती लावायला पाहिजे अजून म्हणजे लोकांना माहिती होईल हेच इकडे भेटते असं. तंदूर खाऊन लज्जत बेमिसाल आहे. तंदूर खुआबू लज्जत बेमिसाल. अच्छा अच्छा अलग अलग टाइप का क्या रे इसको खाली ऊपर से चिपका दिया है. कोई साइड से चिपका है. हाँ वही ना हाँ सीट चिपका है. फेविक्विक से चिपका दिया. उसके ऊपर गए कैसे रे चढ़ के गए. ऐसा करके है कि उसमें चढ़ने का था ना पकड़. हाँ सीढ़ी का कुछ जरूरत नाही उसमें. पहा मित्रांनो काल मी नव्हतं तर इथे पाहिलं ना. आणि वर्ष किचनमधलं पण सामान काही खाली टाकलं स्टोर रूममध्ये. तो नवीन स्टोर रूम केला त्याला त्या रूममध्ये टाकलं. ही बाई गाडी रात्री मी तुम्हाला सांगत होती स्टोर रूमला आता कुलूप आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही चेक नाही करता येणार. ज्यावेळेस कुलूप उघडलं जाईल त्यावेळेस चेक करू बघू काय काय आतमध्ये कसं ठेवलेलं आहे. एक सिलेंडर परत संपून गेलं काल जोडलं आहे नवीन सिलेंडर. ह्या कोयल्याची गोणी दुसरी फोडल्या गेली अजून आणि 1-2 सिलेंडर त्या दिवशी आले तुम्हाला जसं माहितीच आहे. चला मी निघतो आता इथून. दूध आणलेलं आहे आज काही दूध पाण्यात ठेवलेलं नाही कारण आज आता 9 वाजता दूध आणलं आहे ना अर्धा तास झाला आहे. डायरेक्ट निघतो मी घरी आता. आणि काही झोपलेलं अजून उठवलं मी त्याची तो. मी मस्त घरी आलो आवरलं गेलं जेवणं खावणं झाले मस्त. काम होतं दुपारी काम बिम करून घेतलं जे आपलं. आता वाजले संध्याकाळचे म्हणजे दुपारचेच आहे अजून 4-4:15 वाजले. मॅडमला फोन लावा कापी द्यायची मत होती. पावसात जाणार एक द्यायला आता. मग एवढा पाऊस जांभळ्या दिवराला झोपा काढून मस्त रात्रीचे झोपा काढतो दिवस ते कपड्याला नको लागू दे बरं का डाग पडत याचे. हां ते आळूची पानं आहे ते डाग पडतील. हे बघ आमच्या आळूची पानं कुठे हे डब्यामध्ये इकडून आळूची पानं करायची इकडे किचन आहे इकडे बनवायची आणि लगेच खायचे संध्याकाळी. हो हे पाऊस पडतोय बघा पत्रे ओढले दिसते मस्त. ऊन पडलाय उन्हामध्ये पाऊस मस्त आहे. आबा त्याच्यात लाईट गेली गरमीच गरमी. बाहेर हवेचं ताण नाही इकडे गरम नाही होणार. हाँ हेलो आवाज आ रहा है. हेलो कौन कहाँ लगाया फोन. आपकी देर से बात कर रहे हैं. आपका क्या नाम है हमसे क्या काम है. अजून किचन वाले करे द्या. उस्ताद हो आचारी ओ हे घ्या उस्ताद बनवा.
आचारी हे घ्या बनवा आलूचे कंद बनवा. लाईट नसलं पा तरी घर कसं दिसतं मस्त. पंखा चालू नाही लाईट नाही म्हणून. द्या ना पटापट थोडा. ये हेल्पर किचन मधले हा उस्ताद तंदुरुस्तात तंदुरुस्तात. भाजी बनवणार आहे ती आज उस्ताद. हा काय नाही का स्वराज इथे येऊन बसलेला आहे खुर्चीवर. आला एकदम शांत बसलेला आहे, काहीच नाही बोलत नाही रडत नाही काही विचारलं काहीच नाही, एकदम शांत बसलेला आहे. तिची फक्त ही पॅन्टची नाडी त्याने उडून घेतली खाली पडली फक्त त्याला द्यायची. तो आवाज देतो तेव्हा ते असं त्याचं खेळतोय. मी इथे बसलोय माझं रील्स चेक करतोय ट्रेंडिंग आहे का काही काही नाही. आणि बस मला आता आवरायचं आणि जायचं आहे हॉटेलला. हा केव्हाचं बसलेलं आहे इथं, त्याला कोणीच नाही सोबत आहे आजूबाजूला कोणीच नाही. अनिकेत खाली गेलेला आहे, अण्णा तिकडे गेलेले आहे हॉटेलला, येतील तिकडून आता. काय देऊ तुला दोरीकडे बोट दर बस ठीक आहे. पप्पा कुठे पप्पा कुठे भूर जायले. मम्मी मम्मी बी भूर जायले. घरी कोण आहे मग मम्मी. बर याची मम्मी घरीच येतो पप्पा गाडीवर जायला तर दोन्ही बाहेर जायला सांगतो. वाजले मित्रांनो रात्रीचं 1 आणि आत्ता थोड्या वेळपूर्वी 1 तासापूर्वी म्हणजे 12 सव्वा 12 झालं एक मस्त ते ट्रॅव्हलर गाडी आली. तिच्यामध्ये 4 फॅमिली आल्या, 4 रूम रपक्यान बुक होऊन गेले. पहिले 2 होते म्हणजे टोटली आज 6 रूम बुक झालेले आहेत. खतरनाक काम आहे एकदम विषय हार्ड. रपक्यान दिवशी फटक तशी 4 रूम आले एक साथ, त्यामुळं ताण नाही. आणि आल्यानंतर मला ते बाहेर बोर्ड लावलं, मी तुम्हाला उद्या दाखवेल ते कसं दिसतं काय दिसतं. आज मला ते मीटिंग चालू असल्यामुळे शूट नाही करता आलं. आणि मीटिंग झाल्याच्यानंतर चार्जिंग डाऊन झाली त्यामुळं जरा वेळ नाही भेटला मला. आता काय ऑप्शन नाही, ते म्हणतात ना परिस्थिती माणसाला सगळं काही करायला लावू शकते, तशी गंमत झालेली आता त्यामुळं. आणि मग ते मी तुम्हाला उद्या दाखवेलच कसं असेल काय असेल. ते मटेरियल आणलं ते लावलं परत ते व्यवस्थित फिटिंग केलं. आता मीच इलेक्ट्रिशियन म्हटलं ते केबल कनेक्शन वगैरे करून सगळं प्रॉपर लावून दिलं. मुलांना घेऊन आलं. मी गाडी आज बाहेरच लावलेली, आतमध्ये त्याला माती होते म्हणे ते मुलं म्हणत होते, त्यामुळे बाहेरच लावून दिली. आणि सायकल आतमध्ये. अनिकेत वगैरे झोपलाय मस्त टरार गोळ राहिला तो ताण नाही. आचारी मोबाईल पाहू राहिला आपला. मला आता एडिट करून आणि मगच झोपायला लागणार आहे, ऑप्शन नाही दुसरं काही. चला आजसाठी एवढंच आहे. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे. जर आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला पण विसरायचं नाही. भेटूया उद्याचे नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये परत एकदा. उद्या सकाळी लवकर उठावं लागणार आहे. एकच होता हे सर दादा. आपल्या चॅनल नवीन आलं असेल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.